Hey everyone, this is the Love of Cinema podcast. We like to talk movies. If you like to talk movies too, you come to the right place. होप या गोष्टीवरती खूप जास्त विश्वास आहे. म्हणजे शोशँक रिडम्पशन नावाची फिल्म आहे ज्याच्यामध्ये एक वाक्य आहे की होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट ऑफ थिंग्स अँड नो गुड थिंग एव्हर डाईज. हे माझ्यासाठी असं मनावर कोरलं गेलेलं वाक्य आहे आणि त्याच्याविषयी आपण काहीतरी बोलावं असं डबल सीच्या वेळेला वाटलं. वायझेड करताना साधारण तू म्हणल्याप्रमाणे हाच तो भाग होता, पण फक्त इथे कसं अमित आणि मंजिरी म्हणजे डबल सी मध्ये त्याला माहिती होतं की आपल्याला काहीतरी एक करायचंय. वायझेड मध्ये काय करायचंय ह्या शोधण्याची ती कथा होती. नमस्कार मित्रांनो, मी हिमांशू आणि तुम्ही ऐकत आहात लव्ह ऑफ सिनेमा पॉडकास्ट. आजच्या एपिसोडमध्ये आपण 2 खास सिनेमांविषयी गप्पा मारणार आहोत. ते 2 सिनेमे म्हणजे 2015चा वायझेड आणि 2016चा डबल सीट. आणि ह्या आपण गप्पा करणार आहोत या दोन्ही सिनेमांचा दिग्दर्शक समीर विद्वांस याच्याबरोबर. पण त्याआधी जर का तुम्ही लव्ह ऑफ सिनेमा पॉडकास्ट पहिल्यांदा ऐकत असाल तर या पॉडकास्टच्या आधीचे एपिसोड्स पण नक्की ऐका. लव्ह ऑफ सिनेमा पॉडकास्ट तुम्ही ज्या कुठल्या ॲपवरती तुमचे पॉडकास्ट ऐकता त्या सगळ्या ॲप्सवरती उपलब्ध आहे. ॲपल, स्पॉटिफाय, स्टिचर, कास्टबॉक्स किंवा अजूनही कुठल्याही जर का ॲपवरती तुम्ही पॉडकास्ट ऐकत असाल तर तिथे लव्ह ऑफ सिनेमा पॉडकास्ट तुम्हाला नक्की सापडेल. आणि जर का तुम्हाला हा एपिसोड आवडला किंवा ह्याच्या आधीचा कुठला एपिसोड आवडला तर आम्हाला प्लीज नक्की रिव्ह्यू करा. तुम्ही जिथे कुठे पॉडकास्ट ऐकता त्या वेबसाईटवर किंवा त्या ॲपमध्ये प्लीज नक्की रिव्ह्यू लिहा आणि हा पॉडकास्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. आता परत येऊया आपण आजच्या एपिसोडकडे. आजच्या गप्पा आपल्या वायझेड आणि डबल सीट या 2 सिनेमांविषयी. त्या सिनेमातले काही खास सीन्स, त्या दोन्ही सिनेमातल्या काही खास थीम्स आणि त्या दोन्ही सिनेमांमधला जो समान धागा आहे त्या विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत. त्याबरोबर आम्ही अजूनही काही विषयांवरती बोललो. आज मराठी सिनेमाच्या समोर असलेले प्रश्न किंवा त्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा समीर सचिन पिळगावकरांना असिस्ट करत होता तेव्हा तो त्यांच्याकडनं काय काय शिकला हेही मी त्याला विचारले. आजची जी युवा मराठी पिढी आहे ते सगळे मराठी सिनेमे का नाही बघत याविषयी आम्ही बोललो. तर अशा बऱ्याच विषयांवरती या आमच्या गप्पा झाल्या. हे समीर, कसा आहेस? मी मस्त. थँक्स अ लॉट आज आमच्याबरोबर पॉडकास्टवर गप्पा मारण्याकरता. अरे नाही, थँक्यू सो मच. मला बोलावलं, मजा येईल गप्पा मारायला असं मला पण आता वाटतंय. नक्कीच. आणि तू खूप सिनेमे केलेले आहेस मला माहितीये, पण आज आपण खास करून 2 सिनेमांविषयी बोलणार आहोत, वायझेड आणि डबल सीट. आणि मला त्याच्याविषयी बरेच प्रश्न आहेत जे मला तुला विचारायचे आहेत. तर जरूर करूया. हो अगदी. समीर, वायझेड हा सिनेमा तू चॅपलिन, ऑर्सन वेल्स, स्टीव्ह जॉब्स आणि शर्लॉक होम्स यांना समर्पित केला आहेस. तर याच्या मागे काही खास कारण आहे का? याच्या मागे खास कारण असं आहे की हे जी सगळी 4 नावं तू घेतली ज्यांना मी हा सिनेमा डेडिकेट केलाय ती 4ही लोक मला वायझेड वाटतात. थरो वायझेड की या लोकांनी नॉर्मल गोष्टी ते करू शकत होते, पण या गोष्टीच्या त्यांच्या नॉर्मल याच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःला पुश केलं, त्यांनी त्यांची लिमिटेशन्स पुश केली. चॅपलिनच्या बाबतीत आपल्याला माहितीच की त्यांनी कसं ते रिव्होल्युशनाइज केलं, स्टीव्ह जॉब्सनी कसं केलं. ऑर्सन वेल्स हा तर खूप महत्वाचा फिल्म मेकर होता. त्यामुळे त्यांनी खूप गोष्टी त्यांनी जेव्हा फिल्म बनवली स्वतः तेव्हा सिटीझन केन नावाची फिल्म आहे ती 100 फिल्म मध्ये पहिल्या नंबरची फिल्म आहे. अनेक वर्ष राहिलेली आहे, अजूनही ती क्लासिक आहे, ती ग्रेट आहे. आणि ती करताना त्यांनी खूप एक्सपेरिमेंट्स केले. त्यांनी खूप शूटिंगमध्ये मिझो थेरी नावाची गोष्ट असते ती वापरली. त्यांनी मुद्दामून लांब शॉट्ससाठी काही टेक्निक शोधून काढलं, लेन्सेस त्यांनी हे केल्या. तर अशा खूप गोष्टी त्यांनी केल्या. आणि शर्लॉक होम्स हे माझं खूप जास्त आवडतं लहानपणापासूनचं कॅरेक्टर आहे आणि मला ते अद्भुत वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की त्या कॅरेक्टरला जी बॉडी दिली गेली त्या लेखकाकडनं त्या कॅरेक्टरला, ते मला असं कायम म्हणजे माझं लहानपणापासूनचं म्हणणं आहे आणि माझं हे अगदी
शेवटच्या क्षणापर्यंतचं म्हणणं असणार आहे की शर्लॉक होम्स नाव जरी खोटं असलं तरी एखादी व्यक्ती अशी असणार, इतकं ते कॅरेक्टर आतमध्ये भिनलंय. आणि माझा असा दावा आहे की तर ऑर्थर कॉनन डॉयलला एक व्यक्ती माहिती होती जिच्याकडे बघून त्यांनी हे लिहिलंय किंवा त्यांनी स्वतःकडे बघून ते लिहिलंय, पण इतकं ते खरं आहे म्हणजे कॅरेक्टर. आता वायझेडची जी कथा होती, वायझेडचं जे बीज ज्याला म्हणतो, सीड ज्याला म्हणतो, ते असं होतं की तुमच्या आतमध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये एक वायझेड असतो, पण जसं आपण मोठे होतो वयाने तसं एक समाजाचे नियम किंवा आपलं करिअर किंवा काही एक चौकटीत बांधल्या गेलेल्या काही पद्धती त्यांना फॉलो करता करता आपण आपलं ते वर्जन मागे सोडतो. तर समटाइम्स इट्स गुड की आपण ते वर्जन मागे सोडून मॅच्युअर होतो, वेगळं काहीतरी करायला जातो. पण त्याच्याबरोबर जे आपलं एक छोटं वर्जन असतं, जे खूप बेधडक गोष्टी करणारं असतं आणि खूप मनापासून गोष्टी करणार असतात, ते पण आपण दाबून टाकतो. तर वायझेड ही ती होती की त्या आतल्या वर्जनला बाहेर काढा, दॅट इज वायझेड. तर त्याच्यामुळे येडा जल्ली ज्याला आपण असं म्हणू शकतो, म्हणजे सभ्य लँग्वेजमध्ये, बाकी वायझेडचा अर्थ लोकांना माहिती आहे. तर मला म्हणायचं की ते जे आहे ना वर्जन, त्या वर्जनची ती कथा आहे. त्याच्यामुळे ही फिल्म डेडिकेट करताना या 4 लोकांना मी केली की जी लोक खऱ्या अर्थाने मला वायझेड वाटतात. आय सी. म्हणजे ओरिजिनल वायझेड ही लोक आहेत. हो हो हो. व्हेरी इंटरेस्टिंग. मागच्या वर्षी सागर हा. देशमुखनी भाई, व्यक्ती आणि वल्ली हा सिनेमा हो या सिनेमात पुलंची भूमिका केली. हो पण हो 3 वर्षापूर्वी त्याच्या आधी वायझेड आला होता आणि हो त्यातली जी त्याची भूमिका आहे गजानन कुलकर्णी, ही हो. अगदी त्या पुस्तकात जाऊन बसेल अशी आहे. आणि माझा प्रश्न असा आहे की हे हा पात्र लिहिताना हा. तुमच्या समोर पुलंचं व्यक्ती आणि वल्ली होतं का? ऍक्च्युली असं आहे की हे पात्र लिहिताना म्हणजे क्षितिज पटवर्धननी ही फिल्म लिहिली आहे, तर हे पात्र लिहिताना ना त्याचं बऱ्यापैकी त्याच्या म्हणजे एकतर असं होतं की आसपास अशी काही लोक होती आमच्या की ज्यांना एक कॉम्प्लेक्स होता एक प्रकारचा, आणि तो जो कॉम्प्लेक्स तयार झालाय तो कॉम्प्लेक्स आम्हाला आमच्या नकळत आम्ही चिडवण्यातनं किंवा लोकांनी चिडवण्यातनं, किंवा जसं मी म्हणलं की एक समाजाचे काही एक पॅरामीटर्स असतात की त्याचं लग्न नाही झालंय, मग का नाही झालंय, मग काही प्रॉब्लेम आहे का, किंवा त्याला कधी प्रेमात नाही पडता आलं, किंवा त्याला मुलींशी बोलायला भीती वाटते. म्हणजे आमचा एक मित्र आहे, ज्याचं नाव नाही घेऊ शकत मी, पण तो इतका असा बुजरा आहे की तो मुलींशी बोलताना वय काही असो तो त्यांना मॅडम म्हणतो. हा मॅडम, हो मॅडम. तर ते इतकं त्याचं आहे, तर या सगळ्यातनं ते तयार झालं होतं. पण अर्थात जसं तू म्हणलास की आपण लहानपणापासून पुलं इतके वाचतो की कुठेतरी त्यांनी तयार केलेल्या रेखांचा आपल्यावरती काही ना काहीतरी परिणाम होत असतात. तर तू मला हे तुझं खूप पटतं की ते जे कॅरेक्टर आहे सागर देशमुखचं, गजानन कुलकर्णी आहे, ते गजानन कुलकर्णी हे पुलंच्या एखाद्या पुस्तकात जाऊन बसेल की काय, असंच ते कॅरेक्टर आहे. पण लिहिताना पुलंचं असं काही डोळ्यासमोर माझ्या म्हणजे साकारताना म्हणू आपण, कारण मी ती डिरेक्ट केली, पण असं काही नव्हतं खरं सांगायचं तर. पण हो, म्हणजे तुला रिझेम्बलन्स मिळू शकतो आणि इन अ वे ते म्हणजे ते बरोबर पण आहे की थोडंसं त्या सगळ्या व्यक्तिरेखांचा आपल्यावरती जो परिणाम असतो लहानपणापासून, तो परिणाम त्याच्यामध्ये लेखकाकडनं उतरलेला अगदीच असू शकतो. बरोबर. कुठेतरी सबकॉन्शियसली माझ्या मते ते असेल. सबकॉन्शियसली होतं ते. हा. कारण का ती भूमिका पण आणि तो सिनेमा पण इतका लेअर्ड आहे, म्हणजे त्याला अगदी हो. पुलांच्या दर्जाचं म्हणता येईल. त्याच्यामुळे आय थिंक दिस इज अ बिग कॉम्प्लिमेंट आहे. जसं मी हो, म्हणलं, मला दीक्षितीने खूपच चांगली लिहिली होती ती. खूपच लेअर्ड खूपच आणि आवडतो. बरोबर. साहेब मध्ये बसा, रिक्षाचा बॅलन्स जातोय. हे गजानननी पुण्यात आल्यावर ऐकलेलं पहिलं वाक्य असं पहिलं वाक्य. आणि तू जसं म्हणत होतास तसं आपण आयुष्यभर ऐकतो की चौकटीत राहून सगळं करा. हो, इनडायरेक्टली रिक्षावाला पण तेच सांगतोय की मध्ये बसा, एक्झॅक्टली. यु नो, मध्ये बसा. हो. कन्फॉर्म टू द नॉर्म, बॅलन्स ठेवा. आणि हा सिनेमा आहे. आणि नंतर आपण जेव्हा डबल सीट विषयी बोलू तिथे मला हा त्याच्यात हा, समान धागा वाटतो. पण हा सिनेमा आहे हा. की स्वप्नांच्या मागे धावा. हो, आपण गोष्टी बॅलन्स करता करता आपली स्वप्न, ऍस्पिरेशन सगळं विसरून जातो. हो, तर हो. हा बेसिकली तो त्याच्यात मला असं वाटलं की क्रक्स आहे त्या सिनेमाचा. बरोबर, बरोबर, बरोबर. नाही, कारण तेच होतं की आपण खूप लवकर गोष्टी म्हणजे आपण खूप लवकर गिव्हअप करतो. आपण खूप गोष्टी लवकर देऊन टाकतो आणि त्याची अनेक कारणं असतात आणि ती त्या वेळेला खूप जस्टिफाय होणारी कारणं असतात. म्हणजे कुणीही असं सहजासहजी त्याच्या मनातली गोष्ट देऊन नाही टाकत. एखादं स्वप्नाचा पाठलाग सोडत नाही. अनेक कारणं असतात त्याला. काही प्रॅक्टिकल कारणं असतात, काही मनातनं तयार झालेली कारणं असतात. पण आपण ते प्रत्येक टप्प्यावर ते आयुष्याच्या सोडत जातो.
तर ते न सोडता आपण जर ते धरून ठेवलं किंवा आपण ते सोडून दिलंय, पण आता जर आपण त्याला परत भेटू शकलो त्या व्हर्जनला, तर काय मजा येईल, असं एक त्याच्यामध्ये थॉट होतं. आणि तू म्हणलास ते बरोबर आहे. त्याला शेवटी तो बॉक्स मिळतो, त्या बॉक्समध्ये सगळ्या त्याच्या त्या आठवणी असतात आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्याला उडी मारायची गरज आहे. आणि आणि मग तो उडी मारतो आणि तो जातो, त्याला जे माचू पिचूला जायचं असतं, त्याला जग फिरायचं असतं, त्याला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी तो करायला बाहेर पडतो. नंतर मला अजून एक ह्या सिनेमाविषयी जे खूप आवडतं की तुम्ही हा. ह्याच्यात जे रेफरन्सेस वापरलेत ते इतके कल्चरली रिच आहेत. भासाच्या हम्म. स्वप्न वासवदत्तापासून हो. ह्या हो. नाटकाचा रेफरन्स खूपच सुंदर आहे. हो. आणि नंतर हो. हो. जेव्हा तिचं पुस्तक परत घ्यायला येते एक सीन आहे की तेव्हा हा, हा. गजानन झोपेत तिचा हात पकडतो. हो. हा हो. पण सीन खूप छान आहे. स्वप्न वासव दत्ता ह्या नाटकाचा उपयोग करण्यामागे हा. काय थॉट प्रोसेस होती किंवा काय ते तुमचं आवडतं नाटक आहे का, ते तुम्ही कसं इनकॉर्पोरेट करायचं ठरवलं? हा. ऍक्च्युली ते आवडतं नाटक ऍज सच नाहीये, पण त्याचे दोन तीन, त्याचं एक एक असं प्रॅक्टिकल उत्तर असं आहे की ती जी अंतरा असते ती संस्कृत शिकत असते आणि पुण्यातली हेप मुलगी संस्कृत शिकते, तर तो जो एक वेडसरपणा असतो तो तिच्यात आहे. आणि असं ह्याचं असं असतं की हा इतिहास शिकवत असतो, पण ह्याचं संस्कृतही त्याचं तितकंच चांगलं असतं. तर मजा अशी असते की तो तिला शिकवायला लागतो आणि त्या दोघांमध्ये बॉन्ड तयार व्हायला लागतो. मग हे थोडासा क्राफ्टिंगचा भाग आहे की जसं स्वप्न वासव दत्ताचा तो ते नंतर विचारते सुद्धा की सांग बरं त्याचं नाव हे का आहे, आणि मग तो ते सगळं सांगतो की ती मला घेऊन गेली का नाही गेली. एक्झॅक्टली हेच तिच्या बाबतीत घडलेलं आहे आणि ती म्हणते हो मला याचं उत्तर मिळालं. तर हे एक क्राफ्टिंगचा पण तो भाग आहे, म्हणून त्या नाटकाचं त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलं. आणि दुसरं असं ते आमच्या डोक्यात होतं की युजली आपण शाळेत संस्कृत शिकतो, त्याच्यानंतर संस्कृतकडे आपण जात नाही, आपण वेगळंच काय काय करायला लागतो आणि संस्कृतची आपली नाळ तुटते. पण त्याची नाही तुटलेली आणि त्याला हे सगळं येतं, पण त्याच्या आत तो कॉन्फिडन्सच नाहीये. त्यांनी कधी या गोष्टीला महत्वाचं मानलंच नाही. पण जेव्हा तो पुण्यासारख्या शहरामध्ये येतो आणि जेव्हा त्याला एक अशी मुलगी भेटते आणि त्याचं ते सगळं बाहेर येतं की माझ्याकडे त्याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज सगळं बाहेर येतं. म्हणून संस्कृत भाषा आम्ही घेतली होती की जी युजली लोकांना माहित नसते, जी लोकांना येत नाही, पण ती त्याला येत असते. सो हा त्याचा युएसपी आहे. तर अख्खी फिल्म आपण सांगत राहतो की तू तुझे कॉम्प्लेक्सेस बाजूला काढ, तुझ्या आत खूप काय काय लपलंय ते बाहेर काढ. तर ही एक वेगळी क्वालिटी आहे गजानन कुलकर्णीच्या आतली, जी जी फार महत्वाची आहे आणि जी बाहेर येते फिल्ममध्ये हळूहळू. तर त्यासाठी म्हणून आम्ही ते संस्कृत हे घेतलं होतं. म्हणून एक संस्कृत गाणं पण आहे त्याच्यामध्ये आणि ऑब्व्हियसली ते गाणं लिहिलेलं ऍज नाही, म्हणजे ते ऋषिकेश सौरभ जसराज ज्यांनी हे म्युझिक केलं, त्यांनी बऱ्याच संस्कृत ह्याच्यातनं अर्थाला जाणारं शोधून काढून ते त्यांनी एकत्र केलं. मग आम्ही एका संस्कृत टीचरला सॉरी ते दाखवलं, त्यांच्याकडनं काही गोष्टी क्लिअर करून घेतल्या आणि मग ते गाणं केलं. तर तो क्राफ्टिंगचा जास्त भाग होता. आणि मी जसं म्हणलं की त्या संस्कृत भाषा एकाला येणं हे खूप मजेशीर गोष्ट आहे. त्याला खूप एक लेअर ऍड करणारी गोष्ट आहे. म्हणून स्वप्न वासव दत्ताचा रेफरन्स आला आणि ते आतमध्ये पण आलं फिल्ममध्ये. हो, मी त्या गाण्याविषयी तुला विचारणार होतो की त्या त्या हम्म. गाण्याचे लिरिक्स नाटकातले आहेत का ते तुम्ही खास लिहून नाही घेतले? नाही नाही, ते काय आम्ही जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही बऱ्याच श्रुती, बरंच काही संस्कृत साहित्य, काय झालं आम्हाला रेफरन्स मिळत नव्हता आणि आम्हाला एक गाणं असं मिळेना संस्कृतमध्ये. म्हणून काही आता मला ते आठवत नाही की त्यांनी एक्झॅक्टली कशातनं शोधलं ते, पण अशा 3-4 ग्रंथांमधनं त्या घेतलेल्या ओळी आहेत आणि त्या सगळ्या एकत्र करून त्याचं गाणं केलंय. आणि ते गाणं तेच आहे की तिला त्याच्याविषयी जे वाटतं ते ती बोलते. ते ना नाटकातलं गाणं नाही, ते कुठल्याच किंवा ते एक गाणं नाहीये कुठल्या एका नाटकातलं. ते एका खाली एक ते श्रुती आहेत ज्या त्यांनी किंवा ते श्लोक आहेत जे त्यांनी एकत्र करून त्याचं गाणं केलंय. तेच मला, कारण हा. मी हे नाटक वाचलं नाहीये, मला या नाटकांविषयी माहिती आहे आणि मी हा. संस्कृती कधी ऑफिशियली शिकलो नाहीये. पण हा. मला एवढं माहितीये की ते शब्द चालवणे वगैरे मला ते सगळं माहिती आहे. हा. त्याच्यामुळे ते मला ह्याच्यात मला क्युरिओसिटी होती की हे गाणं तुम्ही कसं लिहिलं म्हणून. नाही, ते हेच होतं. आम्ही ते एकत्र केलं होत्या काही गोष्टी आणि ते केलं होतं आणि ते त्या तिघांनी केलं होतं. म्हणजे आम्ही त्यांना आयडिया सांगितली आणि आम्ही म्हणलं हे कसं लिहून घ्यायचं कोणाकडनं. तर माझ्यामध्ये एकाने कोणीतरी लिहून पण दिलं होतं. पण काय होत होतं की त्यांनी गाण्याची मजा जात होती. म्हणजे ते गाणं म्हणून करता येत नव्हतं, ते काव्य म्हणून राहत होतं. म्हणून मग हा. त्यांनीच हे काय काय शोधलं आणि त्यांनी ते एकत्र केलं आणि मग ते त्यांनी ते कंपोज केलं. त्याच्यामुळे मला पण एक्झॅक्टली माहित नाही त्यांनी कुठनं शोधलं, पण त्यांनी काढलं बाबा शोधून कुठनं तरी. आणि नंतर ते फक्त ग्रॅमॅटिकली त्याचं व्याकरण फक्त करेक्ट करत गेलो आम्ही. एका टीचरना सांगून त्याचं व्याकरण करेक्ट केलं की ते चुकीचं असता कामा नये अशा याने. बरोबर, बरोबर, टेक्निकली हा. बरोबर. हो. आता आपण 32 विषयी बोलूया सगळे. हा. तर पहिल्यांदी
पहिल्यांदा एक तर त्यात 32 हे नाव, म्हणजे माझी अशी थेरी आहे की गजाननचं वय हा. 33 असतं. हो. आणि हा 1 वर्षाने त्याच्या लहान असा दाखवलाय आणि म्हणून त्यांनी 32 वर्षातच सगळं केलंय जे गजानननी आजपर्यंत 33 वर्षात केलं नाही. तर अशी माझी एक आपली थेरी होती. पण खरं कारण काय आहे त्याला 32 म्हणण्याच्या नाही, मागे? खरं ते असं आहे की तो तो 32 वर्षाचा नाहीये. तो आहे असा ते 24-25च आहे तो त्याच्याहून मोठा नाहीये. पण बरोबर आहे, म्हणजे ह्याचं 33 वय आहे आणि ते त्याचं 32 अशासाठी आहे की पुण्यामध्ये किंवा आम्ही कॉलेजला असणार किंवा अजूनही असणार आहे की हे 32 देऊ नकोस, अशी एक कन्सेप्ट आहे की हो 32 हो. देणं म्हणजे हा एक बढा आगे बोलतात किंवा उगाच एक ज्याला आपण म्हणतो ना की फॅन्टम, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात किंवा बहुत फॅन्टम देत आहे, तसं ते 32 देणं आहे की उगाच 32 देऊ नको, बच्चन देऊ नकोस, थोडक्यात उगाच बच्चन देऊ नकोस. तर त्याचं कॅरेक्टर जर बघितलं ते तसं आहे. तो फंडे देत असतो लोकांना, तो फंडे सांगत असतो असं वागायचं, असं वागायचं नाही. तर त्याला त्याचं ते तुझं एक आतापर्यंत मी एवढ्या गर्लफ्रेंड्स केल्या, आतापर्यंत एवढ्या मुलींना मी पटवलं, हे त्याचे एक जे 32 देणं आहे ना, त्याच्यातनं त्याला 32 म्हणायला लागलेले असतात लोक. अच्छा. असं ते आहे. राईट राईट राईट. म्हणजे थोडी फेकाफेकी जी त्याची आहे. हा. हा. वायझेड आपल्याला असंही म्हणता येईल की हा सिनेमा कमिंग ऑफ एज बद्दल आहे. हो. इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये किंवा इव्हन मराठीमध्ये असे खूप सिनेमे हो. आहेत. गजाननच्या बाबतीत 32 आणि अंतरा हे कॅटलिस्ट होतात. पर्णरेखेसाठी गजानन तो कॅटलिस्ट बनतो. आणि अजून एक इंटरेस्टिंग करेक्ट. मला ह्यात पैलू असा वाटला की सिनेमाच्या सुरुवातीला गजानन 32चा फॅन असतो हो. आणि हो. सिनेमाच्या शेवटाला ते हा. वर्तुळ असं पूर्ण होऊन 32 गजाननचा फॅन बनतो, असं मला वाटतं. बरोबर. तर तोही बरोबर. अँगल मला बरोबर. खूप आवडला. हा. हा. तो ते तुम्ही बरोबर आहे, असं तर तसंच आहे. नाही, काही नाही, बरोबर आहे. म्हणजे तो वर्तुळ बरोबर आहे, ते कम्प्लीट होतं वर्तुळ. म्हणजे ते शून्यापासून सुरू होऊन मध्ये कधीतरी 180 येतं, ज्यावेळेला गजाननचं ट्रान्सफॉर्मेशन पूर्ण झालेलं असतं आणि तिकडनं मग उलट परत जेव्हा ते 360 पूर्ण होतं, तिथे बरोबर त्याचं इक्वेशन बदललेलं असतं की आता 32 त्याचा फॅन झालेला असतो. गजानन बरोबर म्हणजे सगळ्यांचा बाकीच्यांचाही प्रवास चालू आहे, त्याच्यामुळे तेही हो. कुठनं तरी हो. कुठेतरी पोहोचतायत, हे त्यात खूप छान हो. दाखवलंय. आणि त्यालाच बांधून असा अजून माझा नेक्स्ट प्रश्न होता की सुरुवातीला सिनेमाच्या गजानन घाटावर जाऊन बसतो पण हो. पाण्यात उडी घेत नाही हो. हो. आणि शेवटी तो धावत जाऊन पाण्यात उडी घेतो. हो. आणि आपल्याला हो. असंही कळतं की शेवटी तो आता एकटा जगप्रवासाला निघालाय बरोबर. आणि जो माणूस वाईहून पुण्याला एकटा जायला घाबरत होता त्याच्यासाठी ही एक मोठी उडीच आहे, म्हणजे ऑलमोस्ट समुद्रात बरोबर. उडी मारण्यासारखी आहे. तेही मला खूप बरोबर. आवडलं. बरोबर. तुम्ही बरोबर आहे. एंडिंग कसे अजून काही एंडिंग्स तुम्ही केले होते का? म्हणजे कन्व्हेन्शनल एंडिंग पण करता आलं असतं की पर्णरेखेचे आणि हम्म. याचं लग्न होतं हम्म. किंवा इव्हन ते हम्म. मुक्ता बर्वेचं तो लग्न लावून देतो, तेही मला खूप छान हो. वाटलं होतं. आणि मला असं हम्म. वाटत होतं की इथे आता सिनेमा संपतोय का की पुढे आपल्याला माहित नाही की आता काय होणार. आणि हा. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा बघत होतो सिनेमा, तर तुम्ही हा. एंडिंग कुठले कुठले एक्सप्लोर केले होते हे मला आता ऐकायला खूप आवडेल. खरं सांगू तर आम्ही कुठलेच एंडिंग एक्सप्लोर नाही केले, हेच एंडिंग होतं याचं. कारण अ, याचा मुद्दाच तो होता की पहिल्यांदा जेव्हा तो 32ला भेटतो तेव्हा तो त्याला सांगतो तुम्ही वायझेड व्हायला पाहिजे, म्हणजे काय, तर तो सगळे त्याचे ते फंडे देतो. पण जेव्हा पर्णरेखाला तो नाही म्हणतो, जेव्हा तो पर्णरेखा नाही म्हणायच्या आधी म्हणजे तो काय करू हे कळत नाहीये, मग तो त्याचं सगळं दुःख सांगतो. मग त्याच्यानंतर तो जाऊन त्या पर्णरेखाला नाही म्हणतो आणि त्याच्यानंतर जेव्हा 32ला तो भेटतो तेव्हा 32 त्याला ती वायझेडची थिअरी समजावून सांगतो की आपल्या आतमध्ये एक खोटं व्हर्जन, आपलं खरं व्हर्जन लपलेलं असतं, त्याला शोधायचा प्रयत्न करा आणि सुटा सर, आणि तुम्हाला हवं ते करा. तर मुद्दा तोच आहे की वायझेड होणं म्हणजे कुठल्या तरी मुलींना एक माझ्या मागे 100 मुली लागल्यात म्हणजे नाही, आपण काहीतरी एक बॉडी बिल्डरच झालो असं नाही, आपण कुठल्या तरी एका मजबूत पैसे कमावले आणि एका मोठ्या पोस्टवर गेलो असं एवढंच फक्त वायझेड होणं नसतं. तर वायझेड होणं ते आहे जे तुमच्या आत आहे, जे तुम्हाला मनापासून करावं असं वाटतं ते तुम्ही करायला पाहिजे. आणि मग या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याला जेव्हा तो बॉक्स मिळतो मुक्ताच्या कॅरेक्टरकडनं, तेव्हा तो ती सायलीकडनं, म्हणजे तो जेव्हा तो बॉक्स उघडतो तेव्हा त्याला आतल्या सगळ्या त्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतात की आपण भोवरा खेळायचो, आपण हे करायचो, आपण किती लहानपणी किती छोटे छोटे आपल्या अचिव्हमेंटचं आपल्याला हे असतं की मला काय 25 गोळ्या खायच्या आहेत. तर हे इतकं मस्त असतं, तर हे कुठेतरी नाहीसं होतं आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा, आणि आपण स्वतःवर बंधनं घालून घेतो. तर मला काय करायचं, तर जगातली 7 आश्चर्य बघायची हे मी लहानपणी म्हटलं होतं आणि
आठवत असेल तर जेव्हा तो जेव्हा वाईवरनं पुण्याला येणार असतो तेव्हा त्याचे प्रोफेसर त्याला म्हणतात बघा की आयुष्यात तुम्हाला कुठे जायचंय, त्यावर तो म्हणतो माचू पिच्चू. हो, माचू पिचू म्हणतो. हा. तर त्याच्या डोक्यात ते पहिल्यापासून आहे की ते एक आपल्याला बघायचं यार जाऊन, आपल्याला तिथे जायचंय ते. तर हे सगळं त्याच्या डोक्यात आहे. तर आमचं म्हणणं तेच होतं की कमिंग ऑफ एज म्हणजे काय, तर त्याला तो स्वतः सापडून वयाचं काहीही न ठेवता स्वतःला तो स्वतः सापडला पाहिजे आणि तो मॅच्युअर होऊन त्याला एक मला काय करायचंय त्या दृष्टीने त्यांनी प्रवास सुरू केला पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा एंड हाच होता पहिल्यापासून की तो प्रवासाला निघतो आणि मग त्याच्या त्या व्हॉइसवर मध्ये तो म्हणतो सुद्धा की मी सिंगल आहे पण मी आता डेस्परेट नाहीये. मला स्वतःला स्वतःबरोबर छान जगता येणं म्हणजेच वायझेड होणं ना. तर ही त्याची थिअरी पर्यंत तो पोहोचतो. त्यामुळे त्याचं एंडिंग पहिल्यापासून हेच होतं अगदी. अच्छा, बरोबर. हां, मग तोच हम्म. मुद्दा होता जो तुम्हाला मांडायचा होता. हा. ते आणि तेही एक मला या सिनेमाशी खूप आवडतं, की ते कन्व्हेन्शनल जे मोल्ड्स आहेत आपल्याकडे, म्हणजे जसं तू म्हटलास, की या हम्म. वर्षापर्यंत लग्न व्हायला पाहिजे हम्म. किंवा या वर्षापर्यंत मुलं व्हायला पाहिजे, या वर्षापर्यंत अमुक-तमुक. हे सगळं तो करेक्ट. ब्रेक करणारा असं ते एक कॅरेक्टर आहे आणि ॲट द सेम टाईम ते किती कॉमन आहे हे पण तुम्ही असं दाखवायचा प्रयत्न केला, ते मला खूप आवडलं. म्हणजे इट्स हा. नॉट लाइक एन हम्म. एक्सेप्शन टू द रूल असं जसं म्हणतात ना, हम्म. तसं. करेक्ट. करेक्ट. बरं समीर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, वायझेडचा हा. सिक्वल ज्यात गजानन आणि 32 माचू पिचूला जाऊन हॅवॉक करतात, हा मला कधी बघायला मिळणार आहे? अजून काही विचार नाही केलेला, पण क्षितिज बरोबर डिस्कस करून बघूया काही त्याचं करता येत आहे का पुढे, पण त्याचा अजून विचार नाही केलेला काही. अच्छा, अच्छा. पण असं तुमचा आहे हे विचार, की ह्याचं पुढे ही स्टोरी अजून नाही, अजून डोक्यात नाहीये, कारण नुसतं पार्ट 2 काढण्यात इंटरेस्ट नाहीये आम्हाला. त्याला काहीतरी वेगळी स्टोरी पाहिजे, त्याला काहीतरी प्रवास पाहिजे. तो ज्या दिवशी सुचेल त्या दिवशी आम्ही तो नक्कीच त्याचा 100% पॉझिटिव्हली विचार करू म्हणजे. बरोबर, बरोबर. वायझेडच्या आधी आलेला तुझा सिनेमा डबल सीट, बरोबर ना? डबल हो, सीट याच्या हो. आधीच होता. आणि या बरोबर. दोन्ही सिनेमात समान धागा जसं मी म्हटलो, तो एक आहे, की ही जी थीम आहे उडी घेण्याची, हं. टेकिंग हो. प्लंज. आणि हं. ही तुम्ही लागोपाठ 2 सिनेमात एक्सप्लोर केली. तर हं. ही थीम तुम्हाला खूप आवडते का? का ही थीम तुम्हाला खूप सेंट्रल वाटते? त्याच्याविषयी काही हं. सांगू शकशील? आम्ही जेव्हा टाइम प्लीज नावाचा सिनेमा केला आणि त्याच्यानंतर पुढचा सिनेमा कुठला करायचा असं जेव्हा आम्ही विचार करत होतो ना, तेव्हा मी आणि क्षितिज बोलत असताना आमच्या असं लक्षात आलं की आपण मुंबईत आलो आणि आपण मुंबईमध्ये काहीतरी धडपडून करायचा प्रयत्न करतोय. तर मुंबई ही मायानगरी आणि इथे ना खूप लोक येत असतात आणि खूप लोक त्यांची स्वप्न घेऊन येत असतात. आणि आपले जे कॉमन काही गोष्टी आहेत की जसं सचिन तेंडुलकर ला बघत त्याच्या बरोबर वाढत आपण मोठे झालो. तर सचिनचं जे वाक्य आहे की डू चेज युअर ड्रीम्स, दे डू कम ट्रू. तर हे इतकं मोठं आणि महत्वाचं वाक्य आहे की आम्हाला वाटलं की आपण स्वप्न बघण्याची कथा सांगितली पाहिजे आणि उडी मारण्याची कथा सांगितली पाहिजे की जिथे आपण म्हणजे अगदी खरं सांगायचं तर वृत्तीने मध्यमवर्गीय आणि वृत्तीने मध्यमवर्गीय नाही याच्यामध्ये काय फरक असतो, तर जो वृत्तीने मध्यमवर्गीय असतो ना तो उडी मारतो, तो त्याची स्वप्न अचीव्ह करायला उडी मारतो. मग ती काहीही स्वप्न असू शकतात. अगदी मला गाणं चांगलं शिकायचंय पासून ते मला अंबानी एवढा पैसा कमवायचा आहे इथपर्यंत. पण ते पैशात न मोजता आपल्याला हवं ते करण्यासाठी आपण हव्या त्या लेवलला गेलो पाहिजे आणि ते केलं पाहिजे. ही आम्हाला खूप महत्वाची थीम वाटली. आणि मग असं वाटलं की मग मुंबई का? तर मुंबई हे मायानगरी आहे. इथे मुंबई हे माझ्या मते जगातलं एकमेव शहर असेल की जिकडे 55 मजली बिल्डिंग असते आणि 55 आणि 60 आणि 70 कोटीचे फ्लॅट्स असतात आणि त्याच्याच खाली झोपडपट्टी असते जिकडे लोकांना 2 वेळचं अन्न सुद्धा मुश्किल असतं. तर ही जी विषमता मुंबईत आहे, या विषमतेच्या मध्ये अडकलेलं एक जग आहे. त्या जगाविषयी आपण काहीतरी बोलायला पाहिजे, जे आपलं जग आहे. आणि मग जागा, की मुंबईमध्ये जागा इतका अवघड भाग आहे जगण्याचा आणि परवडणारा नाहीये अजिबात. तर ते मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न. पण फायनली ते फक्त जागा मिळवतात हे नाही, तर एक स्वतःची स्पेस असणं, स्वतःच्या स्वप्नांच्या मागे धावणं, हे आपण एक्सप्लोर करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी काय, क्षितिज काय, रणजित गुगळे काय किंवा अनिश जोग काय, आम्ही माणसं किंवा आपण सगळेच राहतात, की स्वप्न बघणं आणि त्याच्या मागे लागणं हे खूप जास्त आवडतं आणि आमचा फार विश्वास आहे त्याच्यावरती. आणि माझा स्वतःचा होप या गोष्टीवरती खूप जास्त विश्वास आहे. म्हणजे शोशँक रिडम्पशन नावाची फिल्म आहे ज्याच्यामध्ये एक वाक्य आहे की होप इज अ गुड थिंग, मे बी द बेस्ट ऑफ थिंग्स अँड नो गुड थिंग एव्हर डाईज. हे माझ्यासाठी असं मनावर कोरलं गेलेलं वाक्य आहे आणि त्याच्याविषयी आपण काहीतरी बोलावं असं डबल सीच्या वेळेला वाटलं होतं. वायझेड करताना साधारण तू म्हणल्याप्रमाणे हाच तो भाग होता. पण फक्त
इथे कसं अमित आणि मंजिरी म्हणजे डबल सीट मध्ये त्याला माहिती होतं की आपल्याला काहीतरी एक एक करायचंय. वायझेड मध्ये काय करायचंय ह्या शोधण्याची ती कथा होती. त्यामुळे जर थॉट वाईज बघायला गेलं तर कदाचित वायझेड हा डबल सीटचा प्रिक्वल म्हणायला लागेल आपल्याला. जर हा, इंटरेस्टिंग. थॉट वाईज बघायला गेलं तर की तो त्याचा प्रिक्वल आहे की मला काय हवं हे सापडणं ही वायझेडची कथा आहे आणि मला काय हवंय त्याच्यासाठीचे प्रयत्न करणं ही डबल सीटची कथा आहे. धागा म्हणजे एक. बरोबर. डबल सीट जसं आपण म्हटलो हा स्वप्न किंवा ऍस्पिरेशन्स विषयी आहे आणि मला डबल सीट विषयी जे सगळ्यात आवडलं की ह्या ऍस्पिरेशन्सचं जे आपण जो प्रवास आहे किंवा ते ऍस्पिरेशन्स कमवण्याचे किंवा रिअलाइज करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याकडे बघण्याकरता तू 3 वेगवेगळ्या तुम्ही जोडप्यांची उदाहरणं घेतली. एक त्यात आहे अमित आणि मंजिरी की जे लाईफ पार्टनर्स एकमेकांना सपोर्ट करणारे असले की स्वप्न पूर्ण करणं शक्य होतं. वेळ लागतो, वेगवेगळ्या त्याच्यात अडचणी येतात. पण मला अमितच्या त्या ट्रॅफिक हवालदाराच्या जो मित्र असतो त्याचंही कॅरेक्टर खूप आवडलं कारण तो लाच घेत नाही. त्याची बायको सपोर्टिव्ह नसते आणि त्यामुळे तो नुसता स्वप्न पाहत राहतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि तिसरं एक जोडपं म्हणजे अमितचे आई वडील जे स्वप्न पूर्ण होणार नाहीत या भीतीने स्वप्नच पाहत नाहीत. आणि ते जनरेशनल डिफरन्स आहे आणि तो एक वेगळा अँगल तू घेतलायस. हे असे 3 तुम्ही वेगळे अँगल घेऊन सांगायचा हा स्टोरी प्रयत्न केला होतात का हे मी दिस इज जस्ट माय रिडिंग? नाही, 2 गोष्टी त्याच्यामध्ये की तू हे जे आता विश्लेषण केलंस ते फारच परफेक्ट आहे. अगदीच म्हणजे अगदी करेक्ट आहे. म्हणजे आय एम व्हेरी ग्लॅड की कोणीतरी ते ओळखू शकलं. आता गंमत अशी होती की पहिल्यांदा या म्हणजे मंजिरी अमितचे आई बाबा आणि मंजिरी अमित यांच्यामधला बेसिक फरकच हा आहे की मंजिरी अमित आणि म्हणजे अमितचे आई बाबा रादर की त्यांनी स्वप्न घाबरण्यापेक्षा ना रे त्यांनी कधी स्वप्नच पाहिलेले नाहीयेत. म्हणजे त्याचे वडील सुद्धा सांगतात जेव्हा त्याला की माझा मित्र कुठेतरी लांब जेव्हा जागा घेत होता तेव्हा आम्ही त्याला हिणवलं की कुठं तिथं लांब जायची जागा घ्यायला, काय वेडा आहेस का? पण आम्हाला हे नाही लक्षात आलं की याच जागेचा नंतर कधीतरी उपयोग होईल किंवा भविष्यामध्ये ह्याचं काहीतरी करता येईल किंवा दूरदृष्टी ही कधी बाळगलीच नाही त्यांनी, ती त्यांच्यात नाहीच आहे. आणि त्याला सपोर्ट करणारी आपली त्याची बायको आहे म्हणजे वंदना मावशीचं कॅरेक्टर आहे की घर सांभाळायचं, मुलं सांभाळायची आणि त्यांना काहीच स्वप्न नाहीये. म्हणून जेव्हा अमित स्वप्न बघायचा प्रयत्न करतो तेव्हा ते हसतात त्याचे वडील त्याच्यावरती की तू काय वेडा आहेस का? ते काय आपल्या त्या परवडणाऱ्या गोष्टी आहेत का? तू काय मूर्खासारखं वागतोयस? पण जेव्हा त्याची सगळी ती होणारी फरफट ते पाहतात तरी पण जिद्द पाहतात तेव्हा मग ते कोलॅप्स होतात आणि तेव्हा ते कबूल करतात की चुकलंय माझं आणि तुझं बरोबर आहे. त्यामुळे त्या 2 नवरा बायकोंमध्ये बेसिक फरक हाच आहे की एक जोड म्हणजे आई वडिलांची जी जोडी आहे स्वप्नच कधी पाहिलेली नाहीयेत. जे दिलं जसं आलं तसं जगत राहिलं. हे दोघं आहेत जे स्वप्न पाहण्यासाठी पुढे जातात आणि त्याचा जो मित्र आहे त्या मित्रात ती जी जोडी आहे ते जोडी करण्यामागचं मेन कारण असं होतं की तो मित्र अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्याला आम्ही सुद्धा मध्ये एकदा विचारतो की तू खरंच पैसे खात नाहीस का रे? तिथे तो एक तो वाक्य मस्त म्हणतो. सीन आहे, सुंदर सीन आहे. हा, तो म्हणतो की मी पैसे खात नाही, मला ह्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे का आता? आणि जिथे आपल्याला रिअलाइज होतं की खरंच झालंय ना असं म्हणजे आपण एखादा जर प्रामाणिक असेल ना तर सगळं झाल्यानंतर आपण म्हणतो नाही रे काहीतरी चिरीमिरी तरी खात असणार यार तो. म्हणजे करप्शन इतकं नॉर्मल आपण मनात करून टाकलंय त्यामुळे त्याला तो प्रश्न पडतो आणि गंमती आहे की त्याच्यासाठी तत्व जास्त मोठी आहेत. त्याला पण स्वप्न नाही आहेत का अशातला भाग नाही पण कदाचित त्याचं स्वप्न हे असेल की मी अशीच प्रामाणिकपणे माझी ड्युटी करत राहीन. तर काही त्या जोडप्यासाठी तत्व महत्वाची आहेत. हे जे जोडपं आहे अमित आणि मंजिरी यांना तत्व आणि स्वप्न दोन्ही महत्वाची आहेत. त्यामुळे त्या सीन नंतर जेव्हा मामा ती झोपडपट्टीचा तो घेऊन येतो ना की इथे तुम्ही झोपडी घ्यायची मग आपण लिगलाइज करू मग त्याचं घर होईल तो म्हणतो मला हे नाही जमणार. ते ताकद त्याला त्या मित्राकडनं मिळते आणि त्याच वेळेला त्याची बायको आहे जिला हे काही कळत नाही. त्या मित्राची बायको तिला वाटतं इतर लोक टीव्ही आणतात घरी एसी आणतात तू काय इथे पैसे खात नाही काही करत नाही. पण ह्याला तेव्हा लक्षात येतं की माझी बायको माझ्याबरोबर उभी आहे हे किती महत्वाचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे ते एकमेकांचा कॉन्शन्स म्हणजे अमितचा तो कॉन्शन्स आहे एका अर्थी त्याचा मित्र आणि त्याची बायको ही हिचा कॉन्शन्स नाहीये पण त्या बायकोकडे बघून ह्याच्या लक्षात येतं की किती महत्वाचं आहे घरच्यांचा सपोर्ट असणं. अशी ती 3 जोडपी आहेत. त्यामुळे तू जे त्यातनं अर्थ काढलायस अनालिज केलेस ते फारच मस्त आहे. ते म्हणजे खरंच छान आहे. म्हणजे मला बरं वाटलं की तू या लेवलला तो विचार करून हे सांगितलंस आज. आय एम व्हेरी हॅपी. नाही आणि
मला आणि ऍक्च्युली मुक्ता बर्वेचं कॅरेक्टर जसं अंकुशच्या कॅरेक्टरला पुश करतं, तोही मला ऍस्पेक्ट हो. खूप आवडला. की म्हणजे हा. ती आहे जी धक्का देते बेसिकली, जे डबल हम्म. सीट तुमचं किंवा डबल इंजिन जे आहे, टर्बो इंजिन, करेक्ट. तिच्यामुळे ते स्टार्ट होत आहे आणि करेक्ट. त्याच्यामुळे करेक्ट. त्यांचा तो ऍस्पिरेशनचा प्रवास लवकर संपणार आहे. तर करेक्ट. तेही मला करेक्ट. खूप आवडलं. समीर, तू वायझेड मध्ये, आपण पुन्हा एकदा, मी एक वायझेड मधला प्रश्न विसरलो होतो, त्याच्यामुळे आपण हा. एक मिनिट जरा परत जाऊया. हा. वायझेड हा. मध्ये तू ड्रीम सिक्वेन्सेस खूप छान घेतले आहेस. हा. एस्पेशली दोन आहेत माझ्या मते. एक पर्णरेखेबरोबर बॉक्सिंग रिंग मध्ये त्याची फाईट, हो. हो. आणि हो. वाईच्या प्रिन्सिपलांचा तो ऑफिस मधला ऑनकोर परफॉर्मन्स. आणि मला तुला असं विचारायचं की हे ड्रीम सिक्वेन्सेस किंवा फॅन्टसी सिक्वेन्सेस हा. जे असतात ते खूप ट्रिकी असतात, कारण का ते हो. चांगले झाले नाहीत तर ते हम्म. अनइंटेन्शनली हास्यास्पद होऊ शकतात. म्हणजे इथे त्याच्यात ह्युमरच आहे. हम्म. पण जेव्हा हम्म. आपण बाकीच्या सिनेमात बघतो तर ह्याची ट्रिक काय, की हाऊ डू यू अप्रोच अ फॅन्टसी और अ ड्रीम सिक्वेन्स, बिकॉज हम्म. इट्स अ मोमेंट ऑफ एस्केप, राईट? म्हणजे तुम्ही हो. नॅरेटिव्ह मधनं हो. आणि ह्याच्यातनं 1-2 मिनिटं बाहेर पडून ते हे करताय. तर बरोबर. त्याची ट्रिक बरोबर. काय आहे, किंवा त्याच्या तू टिप्स काय देऊ शकशील बाकीच्या रायटर्स किंवा फिल्म मेकर्स? नाही, त्याची एकच टिप पेक्षा म्हणण्यापेक्षा त्याचं एकच आहे की त्याची इनएव्हिटेबिलिटी बघायला पाहिजे, की ते इनएव्हिटेबल आहे का, की हे करणं म्हणजे बरोबर आहे. ते नाही केलं तर काही फरक पडतो का कथेला? तर नाही पडत, हरकत नाही. पण जर तुम्हाला ते करायचंय, म्हणजे एखाद्या कॅरेक्टरचं ते असू शकतं ना, की त्याला बघता बघता तो निघून जातो कुठेतरी त्याच्या त्याच्या विचारांमध्ये, तर ते त्या वेळेला त्याला होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे जसं ते त्याला ते फॅन्टसी दिसत राहते, पण जेव्हा त्याला सईकडे तो सीन आहे त्यांच्या जिण्यामध्ये, की कोणीतरी बघेल, सीसीटीव्ही कॅमेरे असतात वगैरे, जेव्हा तो तिकडनं निघतो तेव्हा त्याला ती हिटलरच्या वेशात दिसते आणि त्याला फाशी दिली जाते आणि तो बाबा ती फाशी देतोय असं त्याला दिसतं. आणि मग तो येऊन 32ला सांगतो की मला असं नाही जगायचंय. आता गंमत अशी होते की आधीपासून ते फॅन्टसी हे वापरल्यामुळे जेव्हा ते घडतं तेव्हा तुम्हाला ना सगळा त्याच्या मनातला अर्थ तिथे दिसतो, की त्याला काय वाटतंय. म्हणजे ते फक्त फॅन्टसी लेवलला राहत नाही, तर ते तुमच्यापर्यंत अर्थ पोहोचवणारं राहतं. आणि आपल्या मनामध्ये आपण अतिशयोक्ती काही गोष्टींची करत असतोच. म्हणजे आपण जेव्हा बोलताना बोलतो तो हिटलरसारखा वागू नकोस, तेव्हा आपल्याला तसं म्हणायचं नसतं, ती अतिशयोक्ती असते, पण त्यातनं अर्थ बाहेर पडतो. पण इथे त्याच्या मनात त्याला ते दिसतंच, ती हिटलरसारखी उभी आणि त्याला फाशी देते आणि तो बाबा फाशी देतोय, की आपलं संपणार आहे इथे आयुष्य. तर मला म्हणायचं की हे त्यातनं काही ना काहीतरी सांगत पुढे जायला पाहिजे. तर अशा अर्थाने मी त्याची ते टाळणं शक्य असता कामा नये असं मी म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये की जेन्युनिटी, तुम्ही जे काही त्याचे तुम्ही ऑब्व्हियसली फॅन्टसी आहे, पण फॅन्टसीला फॅन्टसीचं लॉजिक असतं. त्याला रिअलिस्टिक लॉजिक लागत नाही, पण त्याला फॅन्टसीचं एक लॉजिक असतं. ते तुम्ही तिथे लावलं असलं पाहिजे कंपल्सरी, की त्याला जेव्हा तो दिसतो, जेव्हा त्याचा तो प्रिन्सिपल त्याला सांगत असतो तेव्हा तो त्याला त्या ऐतिहासिक वेशात दिसतो. याचं कारण तो तसाच आहे थोडा बघा. तो बोलताना पण अरे या या बसा बसा असंच बोलतो तो. तर तो बाकी नॉर्मल आहे आणि एकदम असा दिसतो, असं त्याचं केलेलं नाही. तर ही त्यातली मजा आहे. तर त्या फॅन्टसीला त्याचं त्याचं एक लॉजिक असतं. ते तुम्ही त्याला दिलत ना की ती मजा येते आणि ते जेन्युइन असायला पाहिजे. उगाच ते फोर्स्ड किंवा पुट ऑन नाही वाटता कामा. हे त्याच्या मागचं एक बेसिक आहे असं मला वाटतं. आणि ते प्राध्यापकाचं आणि ह्याचं गजाननचं पण तो एक ऍस्पेक्ट तुम्ही कॅरेक्टरमध्ये छान लिहिलात, की एक ठराविक हम्म. पद्धत किंवा स्टाईलनी शिक्षक लोक बोलतात, किंवा जे अकॅडमीतले हो. असतात त्यांचं मराठी किंवा इंग्लिश हे जर असं थोडं वेगळं असतं. म्हणजे ते असं वेगळं असतं. पुस्तकी, मला माहित नाही पुस्तकी हा बरोबर शब्द आहे का, पण म्हणजे ते असं थोडं खूप असं ड्रॅमॅटिक आणि हे असतं. असं आपण रोज खरं बोलत नाही. बरोबर. गजाननी आणि तसा बोलत असतो. त्याची एक वेगळी हो. मजा लागते. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि मॉन्टाजेस पण तू शूट केलेस, राईट? तर हो. हो. मॉन्टाजेस विषयी पण काय तुला क्राफ्ट वाईज काय टिप्स देता येतील, किंवा काय मॉन्टाजेसच्या ट्रिक्स काय असतात, किंवा मॉन्टाजेसचं पण तसंच आहे की तुम्ही दे कॅन बी हायली इफेक्टिव्ह, पण कधी बरोबर. कधी हम्म. मॉन्टाजेस दे कॅन टोटली टेक अवे हम्म. फ्रॉम द नॅरेटिव्ह. हम्म. नाही, मोंटाजेसच्या बाबतीत मला असं वाटतं की मोंटाजेसचे दोन प्रकार, म्हणजे दोन प्रकार त्याचा उपयोग केला जातो. की एक म्हणजे तुम्हाला खूप मोठं टाइम ट्रान्झिशन दाखवायचं असेल, पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या हे दाखवायचं असेल, तर तो खूप इफेक्टिव्ह आहे. की 3 महिने गेले, 4 महिने गेले, किंवा एकाच गोष्टीचे त्यांनी खूप प्रयत्न केले, तर त्याच्यासाठी काही मोंटाजेस दाखवले जातात. आणि दुसरं मोंटाजेस दाखवले जातात की कित्येक वेळा असं असतं की ना, छोटीशी गोष्ट असते ती दाखवणं खूप गरजेचं असतं, पण त्याचा सीन होत नाही.
त्याचा सीन झाला की ते ड्रॅग करतं, पण ती छोटी गोष्ट दाखवणं खूप गरजेचं असतं. तर अशा गोष्टी एकत्र करून पण एक मोंटाज दिला जातो. पण मला स्वतःला मोंटाजेसच्या बाबतीत असं वाटतं की हेच वाटतं की तो एक जो काही 2, 3, 4 मिनिटाचा सिक्वेन्स होईल मोंटाजचा, जो काही अर्ध्या मिनिटाचा सिक्वेन्स असेल, त्याच्यातनं काळ पुढे गेल्याचा आणि तुम्हाला खूप काही घडलंय आणि काय घडलंय हे तुम्ही लोकांना सांगू शकत असला पाहिजे. नाहीतर मग ते बोर होतं, नाहीतर मग ते ड्रॅग करतं, की केवळ मोंटाजेस फॉर द सेक ऑफ मोंटाजेस केलं की मग ते बोर होतं. त्यातनं इन्फॉर्मेशन यायला पाहिजे. आणि पुन्हा तेच मी मगाशी म्हणलं की इनएव्हिटेबिलिटी त्याची, की ते इनएव्हिटेबल असायला पाहिजे. हे मात्र कथेमध्ये मोंटाजेस मी का दाखवतो आहे, त्यातनं जर मला काही मिळणार नसेल इन्फॉर्मेशन लेवलला, फिलिंग लेवलला, तर मग त्याला काही अर्थ नाही. मग ते नुसते स्मार्ट मोंटाजेस होतात, पण ते ओव्हरऑल क्राफ्टला हानिकारक असतं आणि ते ड्रॅग करतात मग फिल्म. तर ते फार महत्वाचं आहे की त्याचं टायमिंग, ते कुठे येतंय स्क्रीन प्ले मध्ये आणि त्याच्यात आपण काय सांगतोय लोकांना, त्याच्यातनं काही एक्स्ट्रा मिळतंय का, की जे सीन मधनं डायलॉग मधनं मिळणार नाही. हे हे एक बघायला पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. ज्याला आपण क्लासिक हिचकॉक रूल म्हणतो इंग्लिशमध्ये, की हिचकॉक म्हटलं होतं की एखादा सीन जर का स्टोरी पुढे नेत नसेल किंवा पात्र पुढे नेत नसेल तर तो कापायचा. तो किती सुंदर असो किंवा काही असो, हो, हो, त्याचा काही उपयोग हो. नाही. तर त्याला फक्त एक अगदी बरोबर. सिंपल रूल आहे तसं. हो, हो. व्हेरी इंटरेस्टिंग. क्लासिक रूल आहे हा. आणि तू दोन्ही सिनेमात हे खूप छान, म्हणजे ड्रीम सिक्वेन्सेस आणि मॉन्टाजेस दोन्ही तुझे खूप छान झाले. थँक्यू, थँक्यू. तू समीर सचिन पिळगावकरांना असिस्ट केलं आहेस आणि हो, हो. सचिन म्हणजे माझ्या मते लेजंड आहेत. म्हणजे हो, हो, मला हो. जर का विचारलं तर मी तर खूपच फॅन आहे, कारण का आय ग्रू अप हम्म, वॉचिंग ते सगळे महेश कोठारे, हम्म, सचिन चे सिनेमे. हम्म. आणि मला विचारलं तर सचिनला महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लिन मी म्हणेन. आणि त्याचं कारण असं आहे की ऍज अ स्टोरी टेलर ते हा, आपल्याला क्षणात हसवू शकतात आणि क्षणात रडवू शकतात. हो, आणि हे हो, खूप हो. अवघड आहे, आणि आय थिंक ही इज वन ऑफ द फ्यू फिल्म मेकर्स ऑफ द स्टोरी टेलर्स हु हॅज कन्सिस्टंटली डन दॅट. हो, हो, तू हो. त्यांच्याकडनं काय शिकलास आणि तू त्यांच्याकडनं व्हॉट वेअर युअर क्रिएटिव्ह टेकअवेज? त्यांच्याकडनं ना मी बरंच शिकलो एकतर. पण एक खूप महत्वाची गोष्ट मी त्यांच्याकडनं शिकलो. 2 महत्वाच्या गोष्टी शिकलो एकतर, की नरेटिव्ह फिल्मचं. त्या माणसाचं ना नरेटिव्ह वरती खूप, जे तू म्हणलास ते एक्झॅक्टली तेच आहे, की त्या माणसाचं नरेटिव्ह वरती खूप कमांड आहे, की मी ही कथा अशा पद्धतीने सांगतो आहे. त्या गोष्टीवर त्यांचा इतका जास्त विश्वास आहे आणि त्यांना खूप चांगलं माहिती आहे, की हे जे पडद्यावरती होणार आहे, त्यांनी लोकांच्या मनामध्ये काय चित्र तयार होणार आहे. ह्याचा हा जो एक मेकरचा आणि ऑडियन्सचा जो एक कनेक्ट असणं जो गरजेचा आहे ना, तो त्या माणसाचा खूप जास्त आहे. म्हणून त्यांचे सिनेमे इतके आपल्याला जास्त आवडतात. म्हणून बनवा-बनवी असेल, गंमत-जंमत असेल, कुठलेही त्यांचे सिनेमे आपल्याला इतके जवळचे अशासाठी वाटतात. कारण त्यांना एक्झॅक्ट म्हणजे ते एकाच वेळेला ऑडियन्स पण असतात आणि एकाच वेळेला डिरेक्टर पण असतात, विच इज व्हेरी रेअर. जे त्या माणसाच्या बाबतीत खूप मला ते शिकायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट, एडिट. त्या माणसाच्या डोक्यात मी त्यांच्याकडनं ही खूप महत्वाची गोष्ट शिकलो, की त्या माणसाच्या डोक्यात एडिट इतकं पक्क असतं सिनेमाचं, इतकं जास्त पक्क असतं, की तुम्हाला एक्स्ट्रा शॉट्सच नाही मिळत. म्हणजे उद्या जर मी एडिटला बसलो त्यांचा सिनेमा आणि मी असं म्हणालो, की सर मला ह्याच्याऐवजी हे करावंसं वाटतं, तर ते तुला नसणार तुझ्याकडे ते. कारण त्यांच्या डोक्यात एडिट इतकं पक्क आहे, की इथे क्लोज लागणार आहे तर क्लोज लागणार आहे, अर्धवाक्य लागणार आहे तर अर्धवाक्यच लागणार आहे. याच्यानंतर ओएसला जाणार आहे, वाईडला जाणार आहे, ट्रॅक आहे. जे जे 5 शब्द, 10 शब्द, 8 शब्द, इतकं परफेक्ट डोक्यात एडिट असणारा माणूसच मी पाहिलेला नाहीये दुसरा. की इतकं डोक्यात पक्क आहे एडिट आणि कुठेही लिहून बिहून ठेवत नाही, त्या डोक्यात पक्क असतं त्यांच्या. आणि मला गंमत वाटते त्यामुळे त्यांची फिल्म, तू ते सलग लावलीस ना की ती फिल्म एडिट झालेली असते लिटरली. लिटरली इतकं ते फोकस्ड आणि इतकं मस्त काम करतात ते. आणि त्यांच्याकडे या 2 गोष्टी मला खूप जास्त शिकायला मिळाल्या, की ऑडियन्सचा कनेक्ट तुझ्या मनात असायला पाहिजे आणि एकाच वेळेला तू ऑडियन्सही असतोस आणि एकाच वेळेला तू डिरेक्टरही असतोस आणि पुन्हा तुला जे सांगायचंय तेच तू सांगत असतोस. आणि एडिट, की ते कसं दिसणार आहे, ते एडिट कसं होणार आहे याची क्लॅरिटी डोक्यात पाहिजे. हे मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि तू आणि क्षितिज पटवर्धन यांनी आता बरीच वर्ष एकत्र काम केलंय, हो, त्यामुळे हो, तुमच्यात डीप अंडरस्टँडिंग आहे. आणि हो. एखादा विषय तुम्हाला लवकर तेवढाच ड्रिल डाऊन करता येत असेल, कारण का तुम्हाला आता एवढा हम्म. एकमेकांबरोबर रॅपो आहे. पण हो, याचीच हो. एक दुसरी बाजू म्हणजे की हा, त्याच व्यक्तीबरोबर इतकी वर्ष एकत्र काम केल्यामुळे हा, तुमचा व्हॉइस किंवा पर्स्पेक्टिव्ह यातली हा, इंडिव्हिज्युअलिटी कुठेतरी हा. हरवतंय असं तुम्हाला वाटतं? नाही वाटत. कारण आमचं असं आहे, की म्हणूनच आम्ही बाहेरही कामं केली. म्हणजे जसं आनंदी गोपाळ मी इरावती नीती
मराठीत त्याचं अडॅप्टेशन केलं आणि करण शर्मा म्हणून त्यांनी ती लिहिली, किंवा क्षितिजनी आदित्य सरपोतदार बरोबर 2-3 फिल्म्स केल्या. तर हे आम्ही बाहेर पण ठरवून मुद्दामून पण बाहेर कामं करतो इतर लोकांबरोबर, याच कारणासाठी की आमच्या दोघांचे एका पद्धतीचे विचार जुळतात, लिखाणाच्या बाबतीतले म्हणतोय मी, आणि त्या पद्धतीने आम्ही एकत्र काम करत आलो. ते एकत्र काम करत इथून पुढे आम्ही राहणारच होतो. पण याच्या व्यतिरिक्त दोघांची काही लायकिंग्स आहेत जी वेगळी आहेत आणि त्या भागामध्ये आम्हाला एक्सप्लोर करून बघायचंय. मग ते आम्ही कायम जपत आलोय आमच्या नात्यामध्ये, की एखादी गोष्ट नाही पटली तर फायनली मी डिरेक्टर आहे, मग ही माझ्या पद्धतीने जाईल, आणि फायनली मी रायटर आहे, ही माझ्या पद्धतीने जाईल. इथे आम्ही ना एकमेकांशी भांडत आलो, वाद घालत आलो, त्याच्यामुळे ही क्लॅरिटी आमच्यात खूप जास्त चांगली आहे. त्याच्यामुळे जेव्हा मी एकत्र काम करतो तेव्हा त्याचा फायदा होतोच होतो. पण एकमेकांचे लिटरली काही पर्सनल इंटरेस्ट वेगळे आहेत. एक प्रकारचा सिनेमा मला आवडतो, त्या प्रकारचा त्याला नाही आवडत. एखाद्या प्रकारचा त्याला आवडतो, तो मला नाही आवडत. आणि त्याच्यावरनं सुद्धा आम्ही वाद घालणे, म्हणजे मी प्रोडक्टिव्ह वाद म्हणतोय, घालणे आणि एकमेकांची मतं व्यक्त करणे, हे आम्ही म्हणजे अगदी पहिल्यापासून करत आलोय. त्याच्यामुळे ते आमचे इंडिव्हिज्युअल व्हॉइसेस कधीच आम्ही हरवले नाही. आमच्याकडे ते आहेत इंटॅक्ट, जे मला खूप जास्त महत्वाचं वाटतं. आणि एक आता 2 शेवटचे प्रश्न. हो, हो. हा मराठी सिनेमाविषयी की हां, आजच्या घडीला तुझ्या मते मराठी हां. सिनेमा करता महत्वाचा इश्यू काय आहे, की व्हॉट इज ज्याला आपण बर्निंग इश्यू असं म्हणतो, की अँड ॲज अ होल, ॲज अ इंडस्ट्री, नॉट इन दिस इज नॉट अ पर्सनल क्वेश्चन फॉर युअर सिनेमा, बरोबर. पण जस्ट इन जनरल असं इंडस्ट्रीच्या मते तुला कसं काय वाटतं? एकच ज्याला तू म्हटलं बर्निंग इश्यू हा एकच आहे, तो म्हणजे ऑडियन्स. ज्या प्रमाणात मराठी ऑडियन्स मराठी चित्रपट बघायला यायला पाहिजे, त्या प्रमाणात मराठी ऑडियन्स मराठी चित्रपट बघायला येत नाहीये, आणि ते आम्हाला हो, कोणालाच कळत फुटफॉल्सचा नाहीये. प्रॉब्लेम. हो, की आणि ते आम्हाला आम्हाला कोणालाच कळत नाहीये की मग एक्झॅक्टली काय हवंय मराठी ऑडियन्सला. आणि असं नाहीये की स्पेंडिंग कपॅसिटी नाहीये लोकांची, असं अजिबात नाहीये. लोक हिंदी सिनेमा बघायला जातात, पण मराठी सिनेमा बघायला येत नाहीयेत. आता त्याची ऑब्व्हियसली खूप कारणं आहेत. म्हणजे फक्त ऑडियन्स येत नाही, हा ऑडियन्सचा दोष अशाने मी म्हणत नाहीये. काय कमी आहे ते अजून शोधायचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की दुसरा एक बर्निंग इश्यू आहे खूप जास्त, तो म्हणजे युथ सेंट्रिक फिल्म्स. आपण अजूनही मराठी सिनेमा नॉस्टॅल्जियावरती बनवतोय, किंवा एका विशिष्ट गोष्टीवरती बनवतोय, बायोपिकच बनवू किंवा नॉस्टॅल्जियाच काढू, हे चाललंय आपलं. आजचा जो युथ आहे, मराठी युथ जो आहे, त्याच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत. तो एक त्या गेम ऑफ थ्रोन्स, ब्रेकिंग बॅड, डार्क सारखा विषय एक्सप्लोर करतोय. तो बाहेरचे सिनेमे एक्सप्लोर करतोय. वर्ल्ड सिनेमा आता आपल्या जवळ आलाय, नॉट ओनली हॉलिवूड सिनेमा, पण वर्ल्ड सिनेमा आपल्या जवळ आलाय. आणि मराठी युथ हे सगळं बघत असताना त्याला त्याच्या आसपास घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या जगामध्ये, त्या जर सिनेमात दिसणार नसतील तर तो येणार नाही बघायला. तर मला असं वाटतं की तो मराठी युथचा जो ऑडियन्स आहे, तो ऑडियन्स आपल्याकडे यायला पाहिजे. तो त्यांनी येऊन थिएटरला सिनेमा बघितला पाहिजे. हा खूप महत्वाचा इश्यू मला, हे 2 महत्वाचे इश्यू मला वाटतात. हो. नाही, माझं मी ह्याच्या आधी जेव्हा अभिजित देशपांडे आणि निपुण धर्माधिकारी हम्म. बरोबर चॅट केलं होतं, तेव्हा मी त्यांना हा, हा प्रश्न विचारला होता. आणि त्यांनी हा. असे वेगवेगळी उत्तरं दिली. निपुण म्हणला, की हम्म. आपल्याकडे एक तर फिल्म मार्केट्स नाहीयेत, जसे रिजनल हम्म. बाकी साऊथच्या ह्याच्यात असतात. हो, हो. नंतर अभिजित म्हणला, की आजही आपल्याकडे सिनेमा अजून कॉम्प्लिमेंटरी आहे टू थिएटर आणि नाटक. त्याच्यामुळे ते जे हम्म. फुटफॉल्सचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रायमरी एंटरटेनमेंट हम्म. आपली अजूनही बऱ्याचशा लोकांकरता. हम्म. पण आता तू बरोबर. जसं म्हणतोयस, की जी नवीन पिढी आहे, म्हणजे यंगस्टर्स करता, बरोबर आहे, हो. त्यांना जॅनरा बेंडिंग सिनेमा हवा आहे, किंवा समथिंग दॅट हम्म. रिचेस आउट, लाईक ग्राफिक नॉव्हल हम्म. ट्रीटमेंट्स आणि येते. पण तसे हम्म. सिनेमे बनवण्याकरता तसं फंडिंग आणि त्याचं हे इन प्लेस आहे का? हम्म. म्हणजे आता जर का, म्हणजे मला हम्म. असं नेहमी वाटतं, की अशी कोकणातली एक बेस्ट नुआर काइंड ऑफ अ हम्म. स्टोरी, बट विथ अ हम्म. ग्राफिक नॉव्हल काइंड ऑफ अन ट्रीटमेंट. हम्म. दिस इज समथिंग दॅट आय हम्म. वुड लव्ह टू वॉच. मला असं सगळं खूप हम्म. आवडतं आणि मला असं वाटतं की हम्म. हे आपलं आहे. पण बरोबर. तसा सिनेमा प्रोड्यूस करणारी लोक आहेत का? नाही, पण तिथपर्यंत पण जायची गरज नाही लगेच, असं मला वाटतं. म्हणजे तू म्हणतोस ते फार इंटरेस्टिंग आहे, पण ते कधी पैसे होताना तयार होतील? माझं असं म्हणणं आहे की आज जी कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत, शहरांमधली म्हणतोय मी, त्या शहरांमधल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये म्हणजे 20-21 वर्षांची ना, त्यांची जगं वेगळी आहेत पूर्ण. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण आतापर्यंत मराठी सिनेमामध्ये जे जे काही कॉलेजमधली जगं दाखवली ना, ती हिंदी फिल्म मधली जगं दाखवली. हा प्रॉब्लेम आहे आपला. हा, जेन्युनली आता ती जगत तशी नाहीयेत, किंवा आपले जे 90s मधले जे कॉलेज मधले किंवा 2000 सालातले कॉलेज मधले जे इम्प्रेशन्स आहेत ना, तीच आपण अजूनही दाखवतो.
डेटेड होतं काय, आयडियाज आहेत सगळ्या. त्याच्यामुळे पोरं नाही कनेक्ट करत त्याला. आज त्यांच्यामध्ये कन्फ्युजन आहे जेन्युनली, की मला एकाच वेळेला दोन मुली आवडतात. हे कन्फ्युजन आहे, जेन्युन कन्फ्युजन आहे, आणि हे तिघांनाही माहितीये बाय द वे. ह्याच्याशी डील करणारा जर तुम्ही नाही दाखवलं तर तो काय येईल ते बघायला. ह्याच्याशी डील करणारा कंटेंट त्याला ऑलरेडी ऑनलाईन मिळतो, त्याला बाकीच्या फिल्म्समध्ये मिळतो. मग जर त्याला ते त्याचं जग वाटणार नसेल तर काही उपयोग नाही. आता मी हे शहरातल्या मुलांबद्दल बोलतोय. गावातले जे तरुण आहेत, म्हणजे आता सैराट का एवढा धंदा करतो, त्याची अनेक कारण आहेत. अनेक कारण आहेत. म्युझिक हे त्याचं खूप महत्वाचं कारण आहे. पण आज एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण, की सैराट मधला आकाश आणि सैराट मधले रिंकू ही गावाकडच्या लोकांना त्यांच्यातलं कुणीतरी हिरो म्हणून माझ्या पडद्यावरती दिसतोय हे जाणवलं. हा कनेक्ट त्यांना जाणवला. हे आजपर्यंत आपण इतकं कमी केलंय मराठी सिनेमांमध्ये, की गंमत तिथे होते, म्हणजे घोळ तिथे होतो. मग काय होतं, की मग मार्केट म्हणायचं, मग काय करायचं, मग यांना नवीन मुलांना घ्यायचं का नाही घ्यायचं, मग विषय काय घ्यायचे, असा सगळा तो घोळ आहे. मला म्हणायचं असं, की जेव्हा युथ तुमच्याकडे येतोय असं वाटलं ना, मग तू म्हणतोस ना, त्याला पैसा ओतायला लोक तयार होतील लिटरली. पण ती टेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे मराठी ऑडियन्स युथला सुद्धा. त्यांना हे अश्युरन्स वाटला पाहिजे, की मी ज्याला कनेक्ट करू शकेन किंवा मला जे आवडतं ते मराठी सिनेमांमध्ये मला बघायला मिळतंय. तशी माणसं मला पडद्यावरती दिसतायत. हे पण खूप महत्वाचं आहे. कॉम्प्लिकेटेड आहे, ते इतकं सोपं नाही, मला मान्य आहे. पण कधी ना कधी म्हणजे आपण आत्तापासून त्याच्याकडे अप्रोच व्हायला सुरुवात केली तर कधी ना कधी आपल्याला ते मिळेल. पण आपण तिथे जातच नाही आहोत. आपण खुश होत नॉस्टॅल्जिया आणि या सगळ्या गोष्टींमध्ये, असं मला म्हणजे अगदी जेन्युइनली वाटतं. आणि निपुण म्हणला ते पण बरोबर आहे, मार्केट आणि हे सगळं आहे. पण मला असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम्स आहेतच आहेत. पण जर सैराट 85 कोटीपर्यंत जाऊ शकतो, जर नटसम्राट 45 कोटीपर्यंत जाऊ शकतो, तर मग म्हणजे कपॅसिटी आहे. कपॅसिटी नाहीये असं नाहीये. पूर्वी काय व्हायचं, एवढा धंदाच व्हायचा नाही. पण जर एवढा धंदा होऊ शकतो तर तिथे प्रेक्षक आहे. त्या प्रेक्षकाला काय बघायचंय त्याचा शोध घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याला हे कारण आहेत तू म्हटलंस तसं. हो, आणि खूप कारण आहेत, खूप फुटफॉल्स कारण आहेत. आपण फक्त फुटफॉल्स हे म्हणतो, पण त्याच्या मागे काय ही हो. सगळी खूप बरीच कारण आहेत. हो, आम्ही थिएटर बिटर आपण बोलतच नाही आहोत. तो तर आपल्या 5वीला पुजलेला प्रॉब्लेम आहे. चांगले शोज, खूप शोज आणि चांगल्या टायमिंगचे शोज हे आपल्याला कधी मिळणार आहेत देवाला माहिती. त्याच्यावरती पण खूप अवलंबून आहे. ऑनलाईन कॉन्टेंट तुला वाटतं मराठी ऑनलाईन कॉन्टेंट आता हे त्याचा हम्म. दर्जा आणि हे ते थोडा हम्म. बरा झालाय आता. नाही, कारण आधी नाही, बरंच काय झालं नाही. होतं, खूप सॅच्युरेट होत झालं होतं आय थिंक. हो, बरोबर आहे. नाही झालाय तेवढं म्हणावं तसं, अगदी माझं जेन्युनली मत. कारण जे काही ऑनलाईन शोज आले त्याच्यामध्ये आता एक दोन सोडले ना, म्हणजे जसं डेट विथ सई नावाचा एक शो आला होता झी5 वरती. हो, चांगला मस्त आहे. शो होता मला तो. खूप आवडला होता. हो, हो, हो. खूप सुंदर चांगला शो शो होता. होता. तिथे त्यांनी वेगळा अटेम्प्ट केला होता. पण असे खूप कमी शो झाले असं मला वाटतं. म्हणजे आता समांतर एक येऊन गेला जो सायको थ्रिलर म्हणून ट्रीट त्यांनी केलाय. हो. तर असं कंटेंट अजून यायला पाहिजे. पण काय होतंय की ते फक्त आता एमएक्स प्लेअर मराठी कंटेंट करतंय. अदरवाईज भाडीपं करतंय, जे एक वेगळं त्यांचं एक आहे. पण सिरियस मोठे प्लॅटफॉर्म्स मराठी कंटेंट अजून क्रिएट करत नाहीयेत. आणि ते जर व्हायला लागले ना क्रिएट, तर कदाचित मजा येईल अजून. पण अजून आपल्याला खूप प्रगती करायची. आपल्याला कंटेंट क्रिएट करणारे प्लॅटफॉर्म्सच नाहीयेत जिथे आपण हे घेऊन जाऊ शकतो, असं मला वाटतं. आणि तू म्हणलास ते हम्म. खरं आहे. आपल्याला नॉस्टॅल्जियाची खूप स्ट्रॉंग पूल आहे आपल्याला. आणि हो, त्याचं कारण हो, पण आहे की कारण का एवढं ते रिच हेरिटेज आणि हे आहे आधी थिएटरचं आणि हो, लिटरेचरचं. हो. पण त्यातनं बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे सर्व प्रकारचे व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. फक्त तेवढंच होऊन बरोबर. नाही चालणार, असा तो नाही, मुद्दा आहे. नाही. अगदी कारण मला स्वतःला टोटली पण ॲग्री. आवडतं, म्हणजे मला पण स्वतःला नॉस्टॅल्जिया हा आपल्या सगळ्यांनाच आवडणारा प्रकार आहे. पण त्याच्याबरोबर मला इतर पण काही गोष्टी बघायला आवडतात, माझ्या आसपासच्या लोकांना आवडतात. ती स्पेस नाहीये, ती पण क्रिएट व्हायला पाहिजे. हा, समीर, आणि शेवटी आम्हाला 2 मराठी मूव्ही हा, रेकमेंडेशन्स जे थोडे हटके असतील, हा. असे जास्ती पॉप्युलर नसतील. अ, मी एक ती ऑब्व्हियसली ऑस्करला आपल्याकडे गेलेली फिल्म होती, ती म्हणजे कोर्ट. खूप आवडलेली फिल्म आहे मला. आणि खूप महत्वाची फिल्म मला वाटते, की खूप वेगळा प्रकार त्यांनी ट्राय केलाय त्याच्यामध्ये. खूप गोष्टी त्यांनी ट्राय केल्या आहेत आणि ती खूप महत्वाची फिल्म आहे, कोर्ट नावाची. तर ती बघायला पाहिजे. आणि आता ती अजून ती रिलीज होऊन गेली, पण अश्लील उद्योग नावाची आलोक राजवडेची फिल्म आहे, जी आता लवकर कुठल्या तरी मराठी प्लॅटफॉर्मवर यावी अशी माझी इच्छा आहे. पण मी त्याचं स्क्रिप्ट पण ऐकलं होतं. ती पण एक वेगळा प्रकार, एक अटेम्प्ट केला होता त्यांनी. आणि दोघांचं नरेटिव्ह खूप वेगळं आहे. खूप वेगळ्या प्रकारचं नरेटिव्ह आहे. आणि ते अ, मराठी फिल्म्स आहेत त्या, आणि दोन्ही म्हणजे माणसं आहेत की जी ते करायचा प्रयत्न करतायत.
तर त्या बघाव्या, ज्या हटके आहेत, आपल्या नॉर्मल सगळ्या गोष्टींच्या पेक्षा हटके, थोडं डिस्टर्ब करणाऱ्या त्या फिल्म्स आहेत, त्या फिल्म्स बघायला पाहिजेत असं मला वाटतं. अच्छा. हो, हो. कोर्ट तर सुंदरच सिनेमा आहे. कोर्ट मी बरेच वेळा बघितलाय. आणि हो. ह्याचा मी ट्रेलर बघितला होता. मी तो सिनेमा बघितला नाहीये आलोकचा. अश्लील, मी हा अश्लील उद्योग मित्रमंडळ. हो, इथे US मध्ये सगळे सिनेमे मराठी लागत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा हो, लागतात, आय नो, तर आय तेव्हा नो. इनफॅक्ट मी अजून आनंदी गोपाळही बघितला नाहीये. आणि तो हो, तो आता आता हा बरोबर. स्ट्रीम होतोय तिकडल्या तो झी5 कुठे? वरती दिसत नाही. झी5 वरती आहे, पण तिकडल्या झी5 अच्छा. वरती दिसत नाही, आय गेस. ते अच्छा. कंट्री रिजन आणि असं काहीतरी प्रकार आहेत त्यांचे. हो, हो, हो. कारण वायझेड आणि डबल सीट हे Amazonवर आहेत. त्याच्यामुळे हो, ते बरोबर. हो. आणि ते एक कारण मी ते 2 सिनेमे निवडले, त्याचे कारण पण हे होतं, की जेव्हा लोकं पॉडकास्ट ऐकतात किंवा त्याच्या गप्पा ऐकतात, हो. तर ज्यांनी त्यांनी बघितला नसेल पाहिलेलं असलं पाहिजे. हां, त्यांना तो इझिली ॲक्सेसिबल पाहिजे कुठेतरी. राइट, राइट, आणि राइट. आणि समीर, तुझा आता लेटेस्ट जो सिनेमा आला होता, तो आलाय ऑनलाईन कुठे? नाही अजून. तो येईल अजून. अच्छा. अजून तो ऑनलाईन ओके, नाही आलेला. ओके, ओके. वेल, खूप येस. मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून. खूप मजा आली, खूप मजा आली. खूप वेगवेगळ्या विषयांवरती, म्हणजे त्याच फिल्म्सवरती पण वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देता आली, जी फार इंटरेस्टिंग वाटलं मला. थँक यू समीर. थँक यू. थँक यू. थँक यू खूप सो मजा मच. आली. थँक यू फॉर थँक यू. इन्व्हायटिंग मी. आशा करतो की तुम्हाला एपिसोड आवडला असेल. पॉडकास्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. एपिसोड शेअर करा आणि प्लीज आम्हाला नक्की रिव्ह्यू लिहा. तुम्ही मला ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवरती लव्ह ऑफ सिनेमा SF8 या हँडलवर फॉलो करू शकता. तर मला नक्की फॉलो करा. आणि पुन्हा एकदा लव्ह ऑफ सिनेमा पॉडकास्ट ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.